विशाळगडावरील बांधकामावर पावसात हातोडा कशासाठी असा सवाल उपस्थित झालेला आहे। विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे। पावसाळ्यातील कारवाई तात्काळ थांबवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे। विशाळगडवासियांना हायकोर्टाचा मोठा दिलासा। सप्टेंबर पर्यंत कुठलीही तोडक कारवाई नको असं कोर्टानं सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। अक्षय, विशाळगडावरील बांधकाम पावसात हातोडा कशासाठी असा प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे, तर हे थांबवण्याचे देखील आदेश कोर्टाने दिलेले आहेत। या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? कुछ अहम सिद्धीला बोलण्यात सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आली होती आणि या विरोधातच आता न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावरती सुनावणी पार पडली। उच्च न्यायालयाच्या कोर्टरूम नंबर 6 मध्ये ही सुनावणी पार पडली आणि यावेळी भर पावसाळ्यात अशा पद्धतीची कारवाई करता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले। तात्काळ सप्टेंबर महिन्यापर्यंत ही कारवाई थांबवावी आणि त्यासोबतच या कारवाई संदर्भात इतर जे काही आक्षेप घेण्यात आलेले आहे आक्षेपावर सुनावणी नंतर होईल। मात्र तुर्तास स्थगिती मिळालेली आहे। याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून ही कारवाई स्थगिती नको कायम ती थांबवावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। मात्र यावरती कुठलाही हायकोर्टाच्या माध्यमातून यावरती कुठलाही उत्तर देण्यात आले नाही किंवा आदेश देण्यात आलेला नाही। मात्र सगळ्यात महत्त्वाचं या कारवाईवरती हायकोर्टाने सध्या स्थगिती दिलेली आहे। त्यामुळं विशाळगडावरील जे नागरिक आहेत ज्यांचं हे अतिक्रमण काढण्यात येत होतं त्याला आता काहीशी स्थगिती मिळालेली आहे। त्यामुळे सप्टेंबर पर्यंत तरी कारवाई होणार नाही, कारण सरकारने जो शासनाकडनं आणि न्यायालयाकडनं जो दाखला देण्यात आलेला आहे त्या न्यायालयाच्या दाखल्यानुसार पावसाळ्यात आपण कुठल्याही अतिक्रमणावरती कारवाई करत नाही। हाच नियम विशाळगडावर देखील लागू पडतो आणि त्यानुसार आता या सगळ्या संदर्भात हायकोर्टाने यावरती स्थगिती दिलेली आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।